गोरक्षक संतोष परदेशी आणि विनया परदेशी भाजप सोडणार, अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा। भाजपच्या विनया परदेशी यांनी याआधी निवडणूक लढवली होती। थोड्या मताने त्यांचा निसटता पराभव झाला होता। तसेच त्यांचे पती संतोष परदेशी गोरक्षक म्हणून काम करीत आहेत। परदेशी दाम्पत्यांचे खोपोली शहरामधील प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 5 मध्ये चांगलेच प्रस्थ आहे। परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पक्ष विचारात घेत नसल्यामुळे या निवडणुकीत ते प्रचंड नाराज असून 28 नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार खोपोलीत प्रचार सभेसाठी येत आहेत। त्यावेळी परदेशी दाम्पत्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार असल्याची खात्रीलायक चर्चा आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 4 दिवसांवर मतदान असताना परदेशी कुटुंब पक्ष सोडणार असल्याने वरच्या खोपोलीत भाजपला मोठा खिंडार पडणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।